लक्ष द्या बुवांना मी एक विषय बोललो होतो, शाहीर बोलले होते, आग लावी. बुवा आले आलेच म्हणतो ही आग अशी मी फुकून टाकली. बुवा तुम्हाला एक सांगू इच्छितो, भले तुम्ही आज नामवंत आहात, मला अभिमान आहे, कारण का आपल्या तालुक्यातील कोणतरी शाहीर एक नामवंत शाहीर घडू लागले, त्याचा मला अभिमान आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, हा जोशी शाहीर थुकून टाकण्याच्या असे भले भले शाहिरांनी या जोशी बुवांना खूप प्रयत्न केला, पण जोशी बुवा जसा आहे तसाच्या तसा अजून रंगमंच गाजवतो. आलं लक्षात बुवा, जास्त काय बोलणार नाही, कारण कोणत्याही शहराला थुकून टाकण्या एवढं आहे ना. आग लागली होती आणि आगीमध्ये कधी पाऊल टाकायचा प्रयत्न करू नका, नाहीतर ना स्वतः जळून जा. हा असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, कारण तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे. जर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला नक्कीच सापडलं तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. चला बुवा दुसऱ्या बारीकडे वळूया. लढण्याचा इतिहास आमचा. बुवांना हे वाक्य मला वाटतं मी 5-6 वर्ष जास्त झाली, फिक्स आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरण माझ्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरण माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी, तोवर जिंकणं नियतीला शक्य नाही. मुलांना नाचू दे, वाद्य कर.
खाली बसा. पेटवायची ना, तुमचा आवाज पाहिजे, बरोबर ना? काय म्हणे कोटातली मावशी, कोटातली काकू, चांगला म्हणे. लांब रे बुवा. एक खरं सांगू तुम्हाला, एक तुमची ठराविक गाणी सोडली ना, ती सोशल मीडियाला फेमस आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. अखंड मुंबई नगरीमध्ये असो, जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुमची गाणी गाजतायत आणि तीच फरमाईश लोक तुम्हाला त्या गाण्यांसाठी देत आहेत, बरोबर की नाही? त्या गाण्यांना तुम्हाला फरमाईश देत आहेत, बाकी तुमच्यात काय जवळ आहे बुवा. हा, तुमची ती गाणी फेमस आहे पण तुम्हाला फरमाईश देत आहेत, बाकी तुमच्याकडे काही नाही बुवा. हे लक्षात घ्या आणि मान्य करा. मी मान्य करणारा शायर आहे बुवा. तुमची लेखणी सुंदर आहे, मांडणी सुंदर आहे, वादच नाही बुवा. परंतु कमीपणा घ्यायचा तर कमीपणा घ्यायला शिका. शिकाल तर टिकाल. हा, भले भले आले ना गर्वान मिळेल, समजलं ना? भले भल्याने खपले. या कलेचा गर्व कधी करू नका बुवा, एवढीच विनंती आहे तुम्हाला माझी. कारण तुमच्यासारखा शाहीर आज खरोखर यशाचं शिखर गाठतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु बारी म्हणजे बारी होणार. हा, तो वैयक्तिक विषय राहिला तुमचा. हा हा, घेतो बघा लंगोटाचा विषय. कोणच खास होती की नाही, मी काढला सुद्धा नव्हता मागच्या वेळेला माझ्या मुंबईला, बरोबर? म्हणजे विषय आहे का? विषय आहे का मला सांगा. आता लंगोटा पण ठेवला, हो मी लंगोटाला आहे. आता मुलांचा एक माणूस आला इथे परत घ्यायला, काय हो काय घेतो काय? तो म्हणतो काय लंगोट, त्याची फाटली, तर आता करू काय? झटपट मी परत घ्यायला आलो मला. बुवा तुम्हाला आव्हान पेलवता येत नसेल ना, तर ना आपला काही जमायचं ना सांगा. त्या खोपीच्या पाठी कशा आहे? हा, तू जर इथं लंगोट लावून आलास ना तर तुला 501 रुपये देतो मी. चल तू म्हणजे केवढा मी हलक्यात असं तर 2000 रुपये देतो, बरोबर की नाही? 2000 रुपये तुला आता देतो, कमी पडत असेल तर अजून 500 रुपये देतो. आणि बुवा पैसा आलं. हा तुमचा डायलॉग हा फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. अरे मूर्खा, तुझे शब्द तुलाच मारले, ते तुला कधी कळले ना? लक्षात घे बुवा. पैसा आलं हा बुवाचा डायलॉग फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे की नाही? त्या लोकांना कळलंय मी त्यांचा डायलॉग त्याला मारतोय. आणि का मारतोय? हा, बुवाला काय कळलं? माफी कळेल ना? बुवाच्या दम नाही राहिलेला बघा. हळूहळू घेणार आहे, गाणी घेतो बघा. हा दम आला काय तेवढा? चिवालतोच कशा लांबोरीचा चिवालतोय. आता मोठा श्लोक मला येत नाही म्हणून, नाही तर चांगलं सुनवलं असं तुम्हाला. काय बोलायचं तुम्हाला बघा. आजच माझा झाला पगार, देऊ नको तू आज उतार. बघा बुवांच्या, बुवा तुमच्या घरापर्यंत मी जात नाही. बुवांच्या पप्पाचं नाव सकाराम. सरे बुवाचं बुवाच्या पप्पाचं नाव काय? सकाराम. हा हा, विकास सकाराम. हा, लांब मोरे, जरा हे मोरे. बुवा सकाराम लांब मोरे. बुवा गीत घेतोय शास्त्र अनुसरून, ज्याप्रमाणे तुम्ही बोललात कमरेच्या खाली एक शब्द बोलणार नाही. बघा मी तुम्हाला वैयक्तिक काय बोलणार नाही, परंतु मार्मिक बोलून या रसिकांची मला खुश करणार आहे बघा. हा, तो सकारामाचा विषय कसा घेतोय तो बघा. हा, काही काही
कैकईच्या त्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई कैकईच्या त्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई अहो तेव्हा कळे ना कसं हो काही अहो तेव्हा कळे ना कसं हो काही रडे दशरथ ढाई ढाई रडे दशरथ ढाई ढाई माझा राम राम सखा राम 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 महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई कैकईच्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई कैकईच्या हट्टापायी राजा दशरथ दुःखी होई तेव्हा कळे ना कसं हो काही अहो तेव्हा कळे ना कसं हो काही राजा दशरथ ढाई ढाई राजा दशरथ ढाई ढाई माझा राम राम सखा राम माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई अहो त्या मंडळाने त्या कपटाने त्या मंडळाने त्या कपटाने कैकईचे भरले कान तुमचा राम वनवासी गेला अहो तुमचा राम हा वनवासी परत आला माझ्या गावी माझ्या भरताला गावी माझा राम राम सखा राम माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई माझा राम राम सखा राम महावनवासाला जाई स्वागतम स्वागतम आज या ठिकाणी आमचे आदरणीय शिष्य श्री अविनाश वीर हे या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांना शाहिरी मानाचा वजा करू त्याचप्रमाणे SM साऊंडचे मालक सूरज मालपेकर यांच्याकडून खास ढोलकीपटू सूरज खाके यांकरता 501 रुपये स्पर्श केलेला आहे त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय या खानावले गावचे सुपुत्र विक्रमदादा कालकर विशाल कालकर आदित्य कालकर विदेश कालकर मामा भाचे आमचे खास भाषे यांच्याकडून 501 रुपयाचा स्पर्श केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे वना जमवणार याच्यावर 500चं बक्षीस त्यांचं धन्यवाद आभार आहेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मी लंगोट घातलाय. आई दाखवायचा विषय आहे हा. अहो लंगोट टाकायचं म्हणजे काय खायचं काम आहे हा. माझा लंगोट खाली आहे त्याच्यावर मोठं पॅन्ट आहे. कोणाला पटेल बुवा हा. पण तुम्हाला जमत नाही तर आव्हान स्वीकारायचं ना. लक्षात घ्या याच्या पुढं माझ्यासमोर वारी करता नाही ना चड्डीतच राहायचं. लक्षात घ्या. बुवा तुझ्यात दम नसेल ना तर आव्हान स्वीकारायचं नाही याच्या पुढं हा. आणि हा पॅराशूट वाली म्हणतो. सुशांत गराडे तर आमचा सामना झाला होता आजनारीला. तिथे काय आम्ही काशी घेते तुम्हाला काय संबंध आहे हो सांगा मला. बरोबर की नाही. तिथं आम्ही काय काशी घातली तर तुम्हाला काय करायचं आहे. बरोबर आहे हा. आणि मला म्हणतो याचा म्हणतो पोट सुटलाय पोट. अरे माझ्या पोटाचा आणि शक्ती तुझ्याचा काही संबंध आहे दादा मला सांगा. बरोबर की नाही. माझं पोट तू भरा येतोय हा वहिनी माऊली माऊली बरोबर की नाही. अरे माझं पोट भरा तू येतोयस काय. आज तुम्हाला देतोस खायला प्यायला. अरे खाता पिता घरचा मी. ज्याचं आहे पोट आणि ज्याचं नाही पोट तो भिकार चोट. लक्षात ठेव. ज्याचं नाही पोट तो भिकार चोट हा. आणि आम्ही सावकार चोट. त्याची लायकी नाही त्याची. हो म्हणतो माझं पोट फुगलंय म्हणतो. अरे माझं मी सावरतोय तू आणि माझ्या गावाचं नाव कोट. मी घालतो कोट माझ्या गावाचं नाव कोट. काय घालू हा. घातला ना रडवीन तुला. मी आज जरी आधी माझ्या पारवत असलो तरी मी बघ बापी आहे विषय आहे दाढी आहे सगळं काय आहे हा. तुला सोडणार नाही हा. लांबोऱ्या बुवा म्हणतात सलग बुवानी 4 सामने माझ्या बरोबर करावेत करून दाखवावेत. त्याची मी दाखवतो म्हणतात बुवा. लांबोरे बुवा 4 सामने सोडा सलग नवरात्रीचे 8 कार्यक्रम तुमच्या बरोबर लागले ना. स्वतःच्या हिमतीवरती बुवा जसं तुम्ही कार्यक्रम करता तसं मी कार्यक्रम करतो. लक्षात घ्या. इकड तिकड सगळं आणत नाही चोरून. 8 माईला 8 कार्यक्रम जरी लागले तरी तुला पुरून उरेल एवढा माझा शब्द आहे. आणि पॅराशूट व्हाय जर म्हटलास ना त्या समोर तेव्हा ते काय काशी घालायचे घातले मी हा. तुझी घालायची असेल तर तसं बोल हा. असो बुवा याच्या पुढं माझ्या पोटावर जायचं नाही. लक्षात घ्या. माझ्या पोटावर जायचं नाही. माझ्या वैयक्तिक जिंदगीवर काय बोलायचं नाही. बरोबर की नाही. मी तुमचा सकाराम बोललो पण पटवून दिलं की नाही. पाहुणे बरोबर की नाही. मी सकाराम म्हणजे सखाराम. याचा बाप सकाराम नव्हे हा. असो हो गाणं म्हणून गेलेलं त्या ठिकाणी हो म्हणतात की वन टोपी घातली का. वन टोपी घातली होती काय गोशी काकून. वा टोपी घातली होती तुम्हाला दिसली नसेल तुम्ही लांब होतात हा. हा बहुत लेखनी सुंदर आहे काय विषय नाही. सोन्या मी सारखा काय वीज लावू त्याला काहीतरी बोल. त्याची लायक आहे विचारणारा लंगोट लावायची हा. मग आदिशक्ती आहे माई. बाईच्या नादाला लागायचं नाही. माहिती आहे का हा. बाईच्या नादाला लागायचं नाही हा. लांबोऱ्या लक्षात ठेव. असो हो तुम्ही जो गण हवा गाणं घेऊ हा. वाज होत
बुवांची सुंदर गण आहे. पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं. खूप सुंदर गण आहे बुवा, गीत रचना सुंदर आहे, त्याबद्दल काय वाद नाही. त्याला कटिंग देतोय बघा. ला 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 साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. माझ्या कोकणच्या भूमीला, माझ्या कोकणच्या भूमीला लागली नजर कोणाची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. साध्या सरळ मनाची होती माणसं सोन्याची. या ठिकाणी तुम्ही जोगण गायला होता. इतना मैं चाहूं तुझे हो कोई किसी को न चाहे. गाण्यामध्ये सूर ताल असावा, लोकांना ऐकताना काहीतरी मंत्रमुग्ध व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. गायकी अशी करावी, त्याला थोडीशी गंमत पाहिजे, थोडीशी टेस्ट पाहिजे, बरोबर की नाही. आपण जेवण जेवतो त्याला चव पाहिजे की नाही हो. हा बुवा काय बडबडतो येण्याच्या चक्रा. बुवा गाणी म्हणतात सुंदर, मांडी चांगले आहे, पण आवाजात दम नाही तुमच्या. आवाज कसा असावा, लोकांच्या मनापर्यंत पोचला पाहिजे, त्याला गोडवा पाहिजे. बघा हा गण माझ्या बालपणी मोठं सुंदर गण आहे, सगळ्यात चाल देत राहणार आहे. बघा शॉर्टकट कार्यक्रम घेतोय, बघा कसं म्हणायचं आहे. त्यानंतर बुवा या ठिकाणी मी जोगण गायला होता, बुवा कटिंग दिली, मला काय पटलेलं नाही, त्याची यमक नाही ना, त्याचं काही नव्हतं बुवा. हा धडकनों की जान हो तुम,
उतना प्यार तुमसे है असं नको. हा बघा काय म्हणतात बघा, चमक काय काय नाही. बुवा गाण्यामध्ये म्हणून गेले काहीतरी, काय कळत नव्हतं बुवांचा आवाज, यमकप्रास काय बुवांचा नव्हता. तर बुवा तुम्ही जोगण गायलात, त्याची थोडक्यात कटिंग देतो बघा. काय म्हणायचं आहे, हो दुल्हन सी सजी धरती फुलावो आसमान. बुवा हा गाय जवळजवळ मी 8 वर्षापूर्वी गायलाय. जीवन बुवांची ना माझी बारी होती शिरोलीमध्ये, तेव्हा याला 5 वेळा वंश फोर आला होता या गाण्याला. बुवा लक्षात घ्या कसं गातो बघा, हो दुल्हन सी सजी धरती फुलावो आसमान, भुलाता है हमें फिरो चाहत का जहां, आया बलौटे चले, आया बलौटे चले, आया बलौटे चले, आया बलौटे चले. Now 1 2 3 4. अरे बुवा ये गाड्या, तुझं गाव केलमन विवली बुवा. नमनात नाही तर आला मारतो ही हा हा हा. बुवा नमन क्षेत्रामध्ये अगदी 7वीला असल्यापासून मी कार्यरत आहे. लक्षात घ्या, 5 काम करायचो माहितीये का बुवा. लक्षात घ्या, कोणाला विचारा, केशववाला आला नाही तर केशव पण घ्यायचं मागे. लक्षात घ्या, तेवढे तुझ्यात दम आहे काय, नुसतं बोलायचं म्हणून बोलू नका. प्रधानजी वाजव शिकवायचं नाही, हे आमच्या रक्तात आहे. लक्षात घ्या, हे आमच्या रक्तात आहे. हे आम्हाला शिकवायचं नाही आमची लोककला. हा ही आपली लोककला, आम्ही या मातीतलेच आहोत. हे भैया नाही
परंतु नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या बुवा. हा, जे तुमच्याकडून चांगलं आहे ते चांगलं घेणार, वाईट आहे ते तुम्हाला परत करणार बुवा. लक्षात घ्या. हा, बुवा म्हणून गेलेला आहे. बुवा म्हणतात की गवळणीमध्ये आम्ही भाव बघून घेऊ. आम्ही भाव बघून येऊ. तुला काय करणार राधे? तुम्ही राधेची बाजू मांडायची असं बुवाला म्हणायचं होतं. बरोबर आहे की नाही? बुवाला म्हणायचं मी राधेची बाजू मांडायची होती. बुवा मी काय काला कृष्णा आणि आपला बलराम पेलवान हे एवढं सांगत नव्हतं बुवा त्याच्यामध्ये. लक्षात घ्या. एक भाग मांडण्याचा प्रयत्न केला होता. बुवा तुम्ही अर्थाचा अनर्थ करून घेता ही तुमची चुकी आहे. हा, तो काला होता, मग सावला होता, मग कोलेवाडीत न गेला, खानवलीत गेला. आता बुवा करमान मिळाला. बुवा आयतावरून किल्ल्यावर घेऊन जावं ना का बघा. हा, माझ्या हा विषय झालेला आहे बघा. पोटाचा विषय मोठा घेतलाय. माझ्या पोटात जाऊ नका परत सांगते बघा. हा, खोबरेल तेल आणून देतो काय? हा, तुला देव आणून काम करतोय बुवा. हा, बुवा या ठिकाणी तुमच्या गवळणीची कटिंग देतो बघा. तुम्ही म्हटलात की याच्या पुढचा भाग मला गाऊन दाखवा बुवा. मी या ठिकाणी बघा तुमचा पुढचा भाग गाऊन जातोय. लक्ष असावं. 60 बघा वाजू नका. जरा वाजव जरा. आता ठेवलंय ना. भीमराव चढाडला. तुमचं असं गाणं होतं. तुम्ही म्हटलं होतं की याच्या वा पुढचा भाग मला गाऊन द्या. व म्हणाले होते की 7 महिन्याची घरवार मावशी असं हे दिवस गेलं. पण 7 महिन्याची घरवार मावशी असं हे दिवस गेलं. तोंड तुझं झालंय चिकट मावशी. तोंड तुझं झालंय चिकट मावशी. तोंडाचीच काय? हा, तोंडाला तोंड तू झालंय चिकट मावशी. तोंडाला तेल लावलं. बरोबर आहे ना? हा, असा बुवांचा विषय होता. बुवा तुम्हाला उत्तर देतो. लक्ष असावं. जरा बाहेर या. आता मला काय आवाज आला नाही. हा, होते मी 7 महिन्याची. कोणत्या भाषेत समजा. हा, होते मी 7 महिन्याची गारवार मावशी. असं माझं हे दिवस गेलं. होते 7 महिन्याची गारवार मावशी. असं माझं हे दिवस गेलं. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन. होते 7 महिन्याची घरवार मावशी. असं हे दिवस गेलं. होते 7 महिन्याची घरवार मावशी. असं हे दिवस गेलं. डोहाळे माझे तुम्ही पुरवलं फणस देऊन.
होता. सगळ्यांना पटवून देतो बघा, मी गाणं गायलंय परंतु तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी बुवांच्या अनुषंगाने काय म्हणायचंय बुवांना? मावशी आहे गरोदर, आहे की नाही? मावशी आहे गरोदर 7 महिन्याची आणि तिच्या तोंड चिकाटलंय, तोंड तिथं चिकाटलंय म्हणतो. आणि ते तिला म्हणतो त्याल लावलंय, त्याल ओ लांबोरे त्याल लावतो काय? हा लांबोरे म्हणतात त्याला त्याल लावलेला आहे. ओ लांबोरे तुम्ही तो मावशीला फरक दिला ना. आता मावशी मला 7 महिन्याची गर्भ आहे, बरोबर गेलाय. तिथे डोळा पुरवायचं कोण? तुम्ही मावशान फणस आणला. आता फणस खाल्लं आपलं होता ना चिकटतात, बरोबर की माऊली? पट्ट का बघा सगळ्यांना कोणतं उत्तर आहे का? आपले काय ओठ चिकटतात मग काय लावतो ते, बरोबर की नाही? मग हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमच्या गाण्याला अनुषंगाने गाण्यानं पण दिलंय आणि शब्दात सुद्धा सांगितलंय, हे मान्य करा. हा वाजवा असं देत. खदलवली खदलवली बुवा. अरे तुझी दिनभर फाटली माझ्याकडे लिंगवड बघून, बरोबर की नाही? माझ्याकडे लंगवड बुवाची दिनभर फाटली पहिल्यांदा. दुसरे त्यांचे भाव आले घ्यायला, ते पण घाबरले. काय हो नेतो काय? आपलं नाही नीट बोलाव. नेतो काय परत काय? तो तुम्ही लावा. काय बोलायचं असू बोलतात नाही हो, नाही बोलतात नाही. तुमचे डायलॉग मी तुम्हाला लोकांना माहिती, तुमचे डायलॉग फेमस आहे ते. मी तुमची कॉपी नाही करत, मला गरज नाही. लक्षात घ्या, माझ्याकडे भरपूर काय आहे. हिंदी गाण्याची क्वालिटी आपल्याकडे आहे एनी टाइम, आहे की नाही? एनी टाइम आजमावचं असेल ना तुला बुवा, एनी टाइम या रंगमंचावर यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर. मी मोठेपणा मला स्वतःचा करत नाही. तुमची शब्दाचा जादूगार, तुमची शब्दांची मांडणी सुंदर आहे, गाणी सुंदर लिहितात, त्याबद्दल काय वाद नाही. ते तुमची स्पेशालिटी आहे की नाही? वाद आहे, ते स्पेशल आहे. आणि आपली पण क्वालिटी आहे. आपण काय हिंदी आहे, हा ईशा आहे काय? बघा बुवा तुमचा गाण्याला कटिंग देतो बघा. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं. जब तुम ना गाते हो सामने, जब तुम ना गाते हो सामने. बुवा गीत कसं होतं बघ बुवा. खानवली गावची नवलाई, म्हणून गेलेल्या त्या ठिकाणी आईचं स्तवन खायला पाहिजे. बुवा या क्षेत्रामध्ये आपला मायबाप कोण असेल, आपला सर्व आपला ईश्वर कोण असेल तर ही बसलेली जनता, बरोबर की नाही? ही जनता ही ईश्वर आहे आपला बुवा. ही जनता जनार्दन नसेल तर आपली ही कला शून्य किमतीची आहे. लक्षात घ्या, साधू संतांनी सांगितलंय देव दगडात नसून तो माणसामध्ये शोधायला शिका, आहे की नाही? तेव्हा बुवा हे परमेश्वराचं रूप आहे. लक्षात घ्या, ठाई ठाई परमेश्वर आहे, कणा कणामध्ये परमेश्वराचं रूप आहे, स्वरूप आहे. लक्षात घ्या काय म्हणतो बघा.
खानवली गावची नवलाई कोलीवाडीत बसला महागणपती खानवली गावची नवलाई कोलीवाडीत बसला गणपती सुख समृद्धी लाभो साऱ्या गावात 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 धंदयाचा हा चढलेला बसलेल्या दारी वाचून जन्म नाही रे तुझ्यासारख्या या नराच्या जातीला फेमस जागा काय पैसा आले आहे की नाही पैसा आले आता गाण्यात जरा पैसा काढतो बोलायचं बघा बुवा तुमच्या पैशावर ना पैसा काढतोय बघा गाण्यात घेतोय जागे झालंय सारा गाव तांबड फुटायला लागले जागे झालंय सारा गाव तांबड फुटायला लागले तुझी घागेर पाणी सुटायला लागले तुझी घागेर नळाला पाणी सुटायला लागले बुवा जरा भारी नाही का नोट पाहून शाहीर नोट पाहून शाहीर होत येड निखूड म्हणजे बोल पैसे बघितला ना पैसा आले पैसा आले पैसा आले या पैसा आले बुवा जरा पाय ठाण्यावर नसतो भरपूर मी बऱ्याच एवढ्या बाऱ्या बघतोय ना पैसा बघा तर ह्याची दिवस कायदी झाली हा बुवांची कायदी होत यायची ना अरे पैसा आलं पैसा पैसा पैशाला मोह नसावा बुवा जास्त म्हणून म्हणतोय बघा पैशावर गाणं घेतो बघा नोट पाहून शाहीर होत येड निखूड बुवा तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देतो बघ खोट बोलून शाहीर होत येड निखूड खुश होऊन बोलतो या बघा पैसा आलं खुश होऊन बोलतो या बघा पैसा आलं होती येड निखूड
Put your